देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. तुकडोजी महाराजांनी जागृत केलं समाजाला की झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे. आणि हे भजन ऐकून तरुण पोरं त्या काळातले देशासाठी शहीद व्हायसाठी समोर आले, देशावर न्यूछार व्हायसाठी, शहीद व्हायसाठी. हा, इंग्रजाचे पोलीस स्टेशन जाळले होते ह्या भगव्या टोपीच्या लोकांनी. त्यावेळेस इंग्रजाचे पोलीस स्टेशन वगैरे जाळून क्रांती केली होती. चिमूर क्रांती, चिमूर आष्टी संग्राम, मोठा संग्राम झाला होता. आणि तेच माध्यम मग सत्यपाल महाराजांनी वापरलं. या खंजरीतूनच लोकांपर्यंत कसं पोहोचावं आणि जनमानसातला विचार घ्यायचा, लोकांना विचारायचं काय प्रॉब्लेम आहे, मग तोच विचार समाजापर्यंत पोहोचवायचा, आकलन करायचं समाजाचं काय आहे, समस्या काय आहेत, गावातल्या समस्या काय आहेत, आणि मग त्याच्यावर तोडगा ग्रामगीतेनुसार काढायचा. ग्रामगीतेत मग महाराजांचे विचार आहेत, मग त्याला कसं आपल्याला विनोदी पद्धतीनं, कुठं मार्मिक पद्धतीनं लोकांना पोहोचवता येईल. आणि मग मला वाटलं की हे साधन एक चांगलं आहे समाजापर्यंत जाण्याचं. भजनात गेलो, भजनामध्ये मन रमत गेलं.